आता परदेशाप्रमाणे भारतातही हायड्रोजनवर बसेस आणि ट्रेन्स चालणार। जर्मनीसारख्या देशात ऑलरेडी ट्रेन्स आणि बसेस ह्या रेग्युलर बेसिसवर हायड्रोजनवर चालतात। आपल्याकडेही रेल्वेमध्ये ह्या प्रयोग किंवा ह्या चाचण्या आता सध्या सुरू आहेत। तर काय असतं ह्या सिस्टीममध्ये? तर ह्या सिस्टीममध्ये हायड्रोजन टँक आहे, फ्यूल सेल्स असतात आणि हवेतलं ऑक्सिजन म्हणजे हायड्रोजन टँकमधला हायड्रोजन हवेतलं ऑक्सिजन याचा संयोग करून ऊर्जा किंवा पॉवर निर्मिती केली जाते, ज्याद्वारे इलेक्ट्रिकल मोटर चालतात आणि व्हेकल म्हणजे बस असेल किंवा ट्रेन असेल त्याची इंजिन्स चालतात। आता ह्याच्यातून उत्सर्जित काय होतं तर कार्बन वगैरे काही नाही, केवळ पाण्याची वाफ म्हणजे वॉटर व्हेपर उत्सर्जित होते। त्यामुळे नो धूर, नो पोल्युशन आणि अत्यंत पर्यावरणपूरक असं हे इंधन आहे। तर ह्या टेक्नॉलॉजीवर खूप काम करण्याची गरज आहे आणि सरकारी प्रयत्नसुद्धा सुरू आहेत। तर भविष्यात आपण बघूया हायड्रोजनवर चालणाऱ्या बसेस आणि ट्रेन्स।